ज्या मुलांना आपण समाजात अवैध म्हणून हिणवतो, आता त्यांना कायद्याने तुमची संपत्ती मागण्याचा पूर्ण अधिकार दिलाय. हा निर्णय नक्की काय आहे, चला जाणून घेऊयात. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलाय. न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलंय की पालकांच्या बेकायदेशीर कृत्यासाठी त्यांच्या मुलांना जबाबदार धरलं जाऊ शकत नाही. अनैतिक संबंधातून किंवा ज्या लग्नाला कायदेशीर मान्यता नाहीये अशा संबंधातून जन्मलेली मुलं ही आता सर्व मुलांप्रमाणेच सर्व कायदेशीर अधिकारांना पात्र आहेत. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मालमत्तेचा अधिकार. प्रॉपर्टी राईट्स मध्ये जर बोलायचं झालं तर न्यायालयाने म्हटलंय की अशा मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेत पूर्ण वाटा मिळण्याचा अधिकार आहे. त्यांना अवैध ठरवून त्यांच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. कायद्याच्या नजरेत ही मुलं पूर्णपणे निष्पाप आहेत आणि त्यांना इतर मुलांसारखीच सन्मानाची वागणूक मिळणं हे बंधनकारक आहे. समाज म्हणून आपण अनेकदा अशा मुलांना चुकीची वागणूक देतो, पण लक्षात ठेवा, जन्माला येणाऱ्या बाळाचा त्याच्या पालकांच्या निर्णयावर कोणताही ताबा नसतो. म्हणूनच पालकांच्या चुकीची शिक्षा त्यांच्या मुलांना मिळता कामा नये हाच या निकालाचा उद्देश आहे. हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची कायदेशीर माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत लगेच शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या हक्कांची जाणीव होईल.